कल्पना चावला यांचा जन्म 17 मार्च 1962 रोजी हरियाणा राज्यातल्या कर्नाल जिल्ह्यामध्ये झाला. त्यांना प्रेमानं मॉन्टो म्हटलं जायचं. पण शाळेत प्रवेशावेळी मुख्याध्यापकांनी त्यांना नाव निवडण्यास सांगितलं आणि मॉन्टोनं कल्पना हे नाव निवडलं. कल्पना चावला यांचा पाकिस्तान सोबत देखील संबंध आहे. त्यांचं कुटुंब आधी पाकिस्तान मधल्या शेखपुरामध्ये राहत होतं. फाळणीच्या वेळी हरियाणातल्या कर्नालमध्ये ते स्थायिक झाले होते. कल्पना चावला यांनी फ्रान्सच्या जॉन पियरेशी लग्न केलं, जो फ्लाइंग इन्स्ट्रक्टर होता. 1991 मध्ये कल्पना चावला यांनी अमेरिकेचं नागरिकत्व घेतलं. कल्पना चावला यांनी शिक्षिका किंवा डॉक्टर व्हावं अशी त्यांच्या आई वडिलांची इच्छा होती. पण 8व्या वर्गातच त्यांनी अंतराळवीर होण्याचा निर्णय घेतला होता. कल्पना चावला यांनी 1988 मध्ये नासामध्ये काम करण्यास सुरुवात केली. डिसेंबर 1994 मध्ये त्यांची अंतराळ मोहिमेसाठी अंतराळवीर म्हणून निवड झाली. कल्पना चावला या सर्टिफाईड कमर्शियल पायलट होत्या. त्यांच्याकडे सीप्लेन, मल्टी इंजिन एअरप्लेस आणि ग्लायडर चालवण्याचा परवाना होता. ग्लायडर आणि एरोप्लेनसाठी त्या सर्टिफाईड फ्लाईट इन्स्ट्रक्टरही होत्या. कल्पना चावला यांनी 2दा अंतराळमध्ये प्रवास केला होता. 19 नोव्हेंबर 1997 रोजी त्यांनी पहिल्यांदा अंतराळात प्रवास केला. कल्पनानं त्यांच्या पहिल्या मोहिमेदरम्यान पृथ्वीभोवती 252 प्रदक्षिणा केल्या आणि सुमारे 372 तास अंतराळात घालवले. 16 जानेवारी 2003 रोजी त्या दुसऱ्यांदा अंतराळ मोहिमेसाठी गेल्या होत्या. 16 दिवस त्यांची अंतराळात मोहीम होती. मात्र मोहिमेनंतर पृथ्वीवर परतत असताना स्पेस शटल कोलंबिया हे क्रॅश झालं आणि इतर 6 क्रू सदस्यांसह कल्पना चावला यांचाही मृत्यू झाला. कल्पना चावला यांचं अंतराळ यान पृथ्वीपासून अवघ्या 16 मिनिटांच्या अंतरावरती होतं. त्यांचं अंतराळ यान कोलंबिया शटल STS-107 हे पृथ्वीपासून सुमारे 2 लाख फूट उंचावरती होतं. त्यावेळी या वाहनाचा वेग हा ताशी 20,000 किलोमीटर इतका होता. पुढील 16 मिनिटात हे यान अमेरिकेतील टेक्सासमध्ये उतरणार होतं. संपूर्ण जगाच्या नजरा या प्रवाशांवरती खिळल्या होत्या. मात्र अचानक नासाचा या यानाशी संपर्क तुटला आणि पुढच्या काही मिनिटात हे यान टेक्सासमधील डल्लास परिसरात तुकडे तुकडे होऊन कोसळलं. कल्पना चावला आणि त्यांचे सहकारी पृथ्वीवरती सुरक्षित परत येऊ शकणार नाही ही बाब नासाच्या मिशन कंट्रोल रूमला माहित होती. परंतु अंतराळवीरांना ही बाब सांगण्यात आली नव्हती. अंतराळ यान कोलंबियाचे प्रोग्राम मॅनेजर राहिलेले वेन हेल यांनी हा खुलासा केलाय. या यानात असा बिघाड निर्माण झाला होता की तो दुरुस्त होऊ शकत नव्हता. हे यान इंटरनॅशनल स्पेस सेंटर पासून देखील बरंच दूर होतं. त्यामुळे रोबोटिक आर्मद्वारे हा बिघाड दुरुस्त करणं शक्य नव्हतं. अमेरिकन वृत्तवाहिनी ABCने दिलेल्या माहितीनुसार सार्वजनिकरित्या या मोहिमेतील त्रुटी मान्य करणारे हेल हे पहिले आणि एकमेव व्यक्ती आहेत. हेल यांनी म्हटलं आहे की मिशन मॅनेजमेंट टीमचे फ्लाइट डायरेक्टर जॉन हार्पोल यांनी या बिघाडावरती चर्चा केली होती. त्यांचं म्हणणं होतं की TPS थर्मल प्रोटेक्शन सिस्टीम मध्ये निर्माण झालेला बिघाड हा कुठल्याही परिस्थितीत दुरुस्त करता येणार नाही. त्याच्या दुरुस्तीचा प्रयत्न न करणंच योग्य राहील. अंतराळवीरांना त्यांच्या यात्रेचा आनंद घेता यावा म्हणून त्यांना त्यांच्या मृत्यूची खबर आधीच देण्यात आली नव्हती. कक्षेबाहेर जाऊन अंतराळात भरकटण्यापेक्षा वातावरणाच्या कक्षेत प्रवेश करताना त्यांचा मृत्यू होणं त्यांना अधिक उचित वाटलं. ज्यावेळी कल्पना चावलाची नासामध्ये निवड झाली त्यावेळी ती सर्वांना गमतीनं म्हणायची की एक दिवस अंतराळात माझं अपहरण होईल. त्यांच्या वडिलांनी एका मुलाखतीमध्ये या आठवणी सांगितल्या.